इडली म्हटल्यावरती कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही, सगळ्यांच्याच सुटणार नक्कीच. पण डाएटवरती असल्यामुळे मला तर तांदळाच्या पिठाची इडली खाणं शक्य नाहीये. त्यामुळे मम्मीने माझ्यासाठी खास इन्स्टंट अशी रवा इडली केलेली. त्यासाठी मम्मीने एका भांड्यामध्ये रवा घालून घेतला, सोबत घेतलं 200 ग्राम दही, थोडासा बेकिंग सोडा वगैरे टाकून घेतला आणि पाणी घालून छान असं बॅटर ढवळून घेतलं. आणि ढवळताना कुठले पण लम्स राहिले नाही पाहिजे. त्यानंतर हे बॅटर 15 ते 20 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवलं आणि तोपर्यंत मम्मीने इडली पात्रांना तेल लावायला सुरुवात केली. इडली पात्रांना छान असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपली इडली शिजल्यावरती व्यवस्थितपणे बाहेर पडते. आणि सोबतच गॅसवरती पाणी पण गरम करण्यासाठी आणि त्यानंतर प्रत्येक भांड्यामध्ये मम्मीने पूर्ण बॅटर भरून घेतलं, जेणेकरून टमटमीत अशी आपली इडली फुगून येईल. आणि हा बॅटर टाकल्यावरती थोडंसं असं भांड्याला आपटून घ्यायचं, जेणेकरून हवेचे लम्स बाहेर जातात. त्यानंतर 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती इडली शिजायला ठेवली आणि बघा ना कधी टमटमीत आणि लुसलुशीत अशी आपली इडली झाली आहे. त्यासोबत खायला केलेली छान अशी आंबट खोबऱ्याची चटणी. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.